पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड. तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा. हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा. पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड. संपर्क 0180 24 22 45. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात म्हणून शासनानं कॉरिडॉर करण्याचा निर्णय घेतलाय. कॉरिडॉर करताना अनेक घरे व दुकाने बाधित होणार आहेत. त्यांना चांगल्यात चांगला मोबदला देण्यात येणार आहे. कोणालाही नाराज करणार नाही अशी ग्वाही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे. मंत्री जयकुमार गोरे पंढरपुरात आले असता पत्रकारांशी ते बोलत होते. ते म्हणाले, चैत्री यात्रेच्या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीत प्रशासनाला समन्वय ठेवून भाविकांना सोयी सुविधा द्याव्यात अशा सूचना देण्यात आल्यात. काही दिवसांपूर्वी नवीन भक्त निवास व स्काय वॉकरचे टेंडर रद्द करण्यात आलं होतं. मात्र हे टेंडर डिझाईनसाठी थांबवण्यात आलं होतं. यामुळे वेगळी चर्चा घडली आहे. मात्र आता पुन्हा टेंडर निघाले. कॉरिडॉरला अनुसरून स्कायवॉकचे डिझाईन तयार करण्यात आलंय. पंढरपुरात अनेक विकास कामे सुरू आहेत. या विकास कामाचा आढावा घेऊन चर्चा करण्यात आली आहे. विठ्ठल मंदिर पुरातन असल्यामुळं त्याचे संवर्धन व पुरातन लूक देण्याचं काम सुरू आहे. हे काम आषाढी यात्रेच्या अगोदर पूर्ण करावं अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यात. त्यामुळे ठेकेदाराला याबाबत सूचना करण्यात आली असं सांगून पालकमंत्री गोरे म्हणाले, कॉरिडॉरचा आराखडा सर्व नागरिकांना दाखवण्यात येणार आहे. यानंतर नागरिकांची बैठक घेऊन अडीअडचणी जाणून घेण्यात येणार आहेत. सर्वांचे समाधान करून कॉरिडॉर करण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय. नाही, बैठकीमध्ये कॉरिडॉरची चर्चा म्हणजे मुख्य कॉरिडॉरची चर्चेचा विषय काही नव्हता. जो देवस्थानच्या आता जे जी कामं आहेत, आराखड्यातली जी कामं आहेत त्या कामाचा आज आढावा घेतला आणि त्या आढाव्यामध्ये मुख्य मंदिराचं जे काम आहे ते मंदिराचं काम आषाढी वारीच्या अगोदर पूर्ण व्हावं अशी सीएम साहेबांची, मुख्यमंत्री मोदी यांची इच्छा आहे. त्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि आर्कॉलॉजिस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी होते आणि संबंधित अधिकारी होते. सगळ्यांना सूचना देऊन ते काम पूर्णत्वाला जाईल अशी परिस्थिती आहे. आणि बाकीची जी कामं होती, नव्यानं जे आपण दर्शनवारीचं काम होतं स्कायवॉकचं, आणि ते काम थोडं डिझाईनसाठी मध्ये रद्द झालेलं होतं, थांबवलं होतं. नव्यानं डिझाईन जी नव्यानं जो पंढरपूरमध्ये आपण नव्या कॉरिडॉरमध्ये काही मंदिराची डिझाईन केलेली आहे, त्या मंदिराला अनुसरून एक दर्शन बारीचंही आपण डिझाईन आपण नव्यानं केलं आणि त्याचंही टेंडर आता निघालेलं आहे. जे गैरसमज काय मध्ये त्याच्या कालखंडामध्ये निर्माण झाले होते त्याला वेगळं काहीच कारण नव्हतं, फक्त ते डिझाईन मध्ये झालेला फरक हाच होता. म्हणून आपण चांगलं डिझाईन बनवून आता ते काम आपण पुढे नेले. आज वारीच्या दृष्टीनं काही महत्वाच्या गोष्टीवर मंदिराचे काम पूर्ण व्हावं म्हणून चर्चा झाली. कॉरिडॉर संदर्भात जी संभ्रमावस्था आहे तिथल्या स्थानिकांची, तो कधी दूर होणार आहे? आराखडा प्रशासनाकडून लवकरच मला मुख्यमंत्री मोदी यांनी सांगितलेलं आहे की संबंधित सगळ्या लोकप्रतिनिधींना बसून आराखडा त्या सगळ्या लोकांना दाखवून लोकांच्या अडचणी समजून घेऊन पुढे जायचंय. मुख्यमंत्री मोदी यांचं ठाम मत आहे की कुठलाही एकाही माणसाला नाराज करून त्याच्यामध्ये काही करायचं नाही. संबंधित लोकांना ज्या ठिकाणी दुकान आहे त्या दुकानदारांना दुकान उपलब्ध करून द्यायचं आणि ज्याचं नुकसान होतंय त्याला जे काय बेस्ट देता येईल, जे काय सर्वोत्तम देता येईल तो देण्याच्या सूचना मुख्यमंत्री मोदी यांनी दिलेल्या आहेत. त्यामुळे विठुरायाच्या मंदिराची उभारणी करत असताना, कॉरिडॉरची त्या ठिकाणी आपण भव्यता देत असताना एकाही विठुरायाच्या नगरीतल्या माणसाला किंवा दुकानदाराला किंवा स्थानिक नागरिकांना नाराज करून कुठलंही काम करायचं नाही, ह्या मुख्यमंत्री मोदी यांच्या स्पष्ट सूचना आहेत आणि त्या अनुषंगाने मुख्यमंत्री मोदी यांनी निर्देश दिलेले आहेत.
जे त्याच्यामध्ये जे जाणारे लोक आहेत त्यांच्याशी बसवून त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या काही डिमांड आहे, त्यांची काही इच्छा आहे याचा चर्चा करून सांगितली आणि नक्की त्या दृष्टीने प्रशासन कामाला लागले आणि आम्ही या प्रक्रियेतले आम्ही एक विठुरायाच्या नगरीचे सेवक आहे, त्या दृष्टीने आम्ही पण त्यामध्ये भाग घेऊन